पंचायत राज संबंधित महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र कटब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 त्यामध्ये विचारला गेलेला आहे. तो प्रश्न आपण इथे अनालिसिस करणार आहोत. सोबतच अधिकची माहिती सुद्धा बघणार आहोत. पंचायत राज संबंधित महत्वाचे कलम आहेत, आर्टिकल्स आहेत, त्यावर हमखास प्रश्न असतात. तर आजचा आपला प्रश्न आपण अनालिसिस करणार आहोत. प्रश्न आहे खालील जोड्या जुडवा यासाठी. प्रश्नामध्ये आपल्याला काही विषय दिलेले आहेत आणि दुसरीकडे कलम दिलेले आहेत, यादी दिलेल्या आहेत. तर विषयांमध्ये आपण बघतो ग्रामसभा, बी मध्ये सांगितलेलं आहे राखीव जागा किंवा आरक्षण तरतुदी, सी मध्ये सांगितलेलं आहे पंचायतींच्या निवडणुका, डी मध्ये सांगितले आहे सदस्यांच्या अपात्रते संदर्भात. तर यादीमध्ये आपण कलम बघतो. कलमांमध्ये सांगितलेले आहे 243 के, 243 एफ, 243 ए आणि 243 डी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ते आपल्याला काढायचं आहे. मी सुरुवातीला तुम्हाला काही कलमे वगैरे सांगते यामध्ये कशा पद्धतीचे, आणि नंतर आपण सगळे मिळून या प्रश्नाचं योग्य उत्तर देणार आहोत. हे आपलं स्पर्धा विश्व ऍप आहे. तिथे आपण ऍग्रिकल्चर संबंधित फ्री टेस्ट सिरीज सर्वांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे फक्त ₹1 तुम्ही ती टेस्ट सोडवू शकता. आणि स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपले टेलिग्राम चॅनल आहे. तिथे तुम्हाला डेली पीडीएफ नोट्स वगैरे बाकीच्या जाहिरातींच्या नोटिफिकेशन मिळतील. अधिक माहितीसाठी डेली नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. शिवाय आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता. इथे तुम्हाला डेली एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, त्याचं अनालिसिस मिळणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. आपण पंचायत राज संबंधित काही माहिती आहे मी तुम्हाला सांगते. पंचायत राज म्हणजे आपण काय म्हणू शकतो, भारताच्या लोकशाहीचा पाळणा असं पंचायत राजला म्हटलं जाते. पंचायत राज विषयक भारतात प्राचीन आणि गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. वैदिक काळापासून भारतामध्ये ग्रामसंस्था प्रभावी होत्या आणि विविध सत्तांच्या काळात त्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जायच्या. जसं मध्ययुगामध्ये परकीय आक्रमणामुळे आपण बघतो की भारतातील ज्या काही पंचायत राज व्यवस्था होती ती मोडकळीस आली होती. काळामध्ये नागरिकरणाचा प्रभाव जास्त असल्याने ग्रामीण भागातील पंचायत राज डबघाईला आली. त्याच्यानंतर ब्रिटिश भारतामध्ये पारंपरिक स्थानिक स्वराज्य संस्थांची अवस्था बिकट झाली होती. परंतु ब्रिटिश काळापासून आधुनिक पंचायत राज व्यवस्थेच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्यांनी आजचे बळकट स्वरूप प्राप्त केले. ही तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. आता आपण बघतो आपल्या भारतामध्ये जेव्हा आपण पंचायत राज बद्दल बोलतो, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीने त्रिस्तरीय व्यवस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचायत राज असं नामकरण केले होते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर आधारित त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारं राजस्थान हे पहिलं राज्य ठरलं होतं. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील 2 ऑक्टोबर 1959 रोजी, लक्षात ठेवा डेट, 2 ऑक्टोबर 1959 रोजी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. राजस्थान नंतर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 11 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला. हे काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. प्रमाणे बलवंतराय मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राज बद्दल सांगितलं होतं. त्याचप्रमाणे अशोक मेहता यांनी द्विस्तरीय पंचायत राज याबद्दल सांगितलं होतं. म्हणजे अशाच भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा पंचायत राज संबंधित विविध समित्या आहेत, त्यावर हमखास प्रश्न पडतात. आजचा आपला प्रश्न आहे पर्टिक्युलरली 73व्या घटना दुरुस्तीवर. जो कायदा झाला होता 1992चा तो होता आणि 1993 मध्ये लागू झाला होता. सुरुवातीला आता मी तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती झाली त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. बघा, 73व्या घटना दुरुस्तीची पार्श्वभूमी आपण जर बघितली, राजीव गांधी सरकार होतं, त्यांचा कार्यकाळ आपण बघतो 1984 ते 1989 या दरम्यान होता. त्यावेळेस काय होतं, जुलै 1989 मध्ये लोकसभेमध्ये 64वं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं, जे पंचायत राज विधेयक होतं. ऑगस्ट 1989 मध्ये लोकसभेमध्ये हे विधेयक संमत झालं होतं. सदरचे विधेयक हे केंद्रीकरण प्रक्रियेला पाठबळ देते असे कारण सांगून विरोधी पक्षांनी राज्यसभेमध्ये नामंजूर केलं. विरोधी पक्षांनी, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण थोडक्यात राजीव गांधी सरकारने कार्यकाळ 1984 ते 1989 या दरम्यान विधेयक मांडलं होतं, त्याबद्दल माहिती घेतली. त्याच्यानंतर व्हीपी सिंग सरकार आलं, राष्ट्रीय आघाडी सरकार म्हणतात त्याला, नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंट असं म्हणतात. त्यांचा कार्यकाळ 1989 ते 1990 दरम्यान होता. पण 1990 मध्ये त्यांनी काय केलं, पंचायत राज संस्थांना सामर्थ्यवान करण्यासाठी व्हीपी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची 2 दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली. सप्टेंबर 1990 मध्ये लोकसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं, पण लोकसभा विसर्जित झाल्यामुळे प्रस्तुत विधेयक लोप पावलं, म्हणजे लॅप्स झालं असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर परत एकदा विधेयक मांडण्यात आलं. नरसिंहराव सरकार होतं, त्यांच्या कार्यकाळामध्ये 1991 ते 1996 दरम्यान. सप्टेंबर 1991 मध्ये हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये आवश्यक बदल करून आणि वादाचे मुद्दे वगळून ते लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. 22 डिसेंबर 1992 मध्ये लोकसभेमध्ये हे विधेयक संमत झालं. त्याच्यानंतर 23 डिसेंबर 1992 मध्ये राज्यसभेने ते संमत केलं
आणि त्यानंतर 17 राज्य विधिमंडळांनी त्याला संमती दिली. 30 एप्रिल 1993 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती होते शंकर दयाळ शर्मा यांनी या विधेयकाला मान्यता दिली व कायद्यामध्ये रूपांतर झालं. आता तुम्हाला माहिती पाहिजे 73वं जे काही घटना दुरुस्ती विधेयक आहे ते कोणाच्या कार्यकाळामध्ये मांडलं गेलं होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर नरसिंहराव सरकार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये ते मांडलं गेलं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि राष्ट्रपती तत्कालीन राष्ट्रपती त्यावेळेस कोण होते तर शंकर दयाळ शर्मा 1993 मध्ये त्यांनी त्या विधेयकाला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर ते कायद्यात रूपांतर झालं. आणि 24 एप्रिल 1993 पासून या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून 24 एप्रिल हा जो दिवस आहे हा आपण पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतो. आता मी पर्टिक्युलरली तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. 73वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो 1992चा आहे. मात्र तो 1993 मध्ये झाला. भारतीय राज्यघटनेतील गांधीवादी मार्गदर्शक तत्व आहे जे सर्वांना माहिती असेल कलम 40 ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संसदेने ही घटना दुरुस्ती अंमलात आणली. या कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग 9 या नव्या भागाचा समावेश करण्यात आला. यामध्ये कलम 243 ते कलम 243 ओ या तरतुदी असून त्याचे शीर्षक पंचायती हे आहे. या कायद्याने राज्यघटनेमध्ये 11वे परिशिष्ट जोडण्यात आले आणि या परिशिष्टामध्ये पंचायतीच्या कामाचे 29 विषय दिलेले आहेत. परिशिष्ट 11 हे विषय कलम 243 जी याच्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा कोणते 243 जी याच्याशी संबंधित आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज स्थापन करणारे पहिले राज्य जे होते ते मध्य प्रदेश होते. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं तर राजस्थान. आणि जेव्हा प्रश्न विचारला जातो की अशोक मेहता समिती आहे त्यांच्या शिफारशीनुसार स्तरीय पंचायत राज स्थापन करणारं पहिलं राज्य कुठलं तर कर्नाटक आहे. आणि ज्या वेळेस प्रश्न विचारला जातो 73व्या घटना दुरुस्ती 1992च्या कायद्यानुसार म्हणजे पंचायत राज स्थापन करणारं पहिलं राज्य कुठलं आहे तर मध्य प्रदेश आहे जे 1993 मध्ये ही घटना दुरुस्ती अंमलात आली. ठीक आहे. अशा पद्धतीने काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकलो. आता महत्वाचे आर्टिकल आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. मध्ये कलम 243 आहे त्याच्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे डेफिनेशन सांगितलेली आहे. पंचायत ग्रामसभा जिल्हा लोकसंख्या इत्यादी संज्ञांची व्याख्या त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर ग्रामसभा आहे ते सांगितलेलं आहे 243 ए मध्ये. ग्रामसभा गावातील नोंदणीकृत मतदारांचा समूह सांगितलेला आहे त्यामध्ये. कलम 243 बी आहे यामध्ये पंचायतींची स्थापना सांगितलेली आहे. ग्राम तालुका जिल्हा स्तरावर पंचायत व्यवस्था. त्याच्यानंतर कलम 243 सी आहे तिथे पंचायतीची रचना सांगितलेली आहे. सी मध्ये रचना सांगितलेली आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कलम 243 डी आहे जे आरक्षण सांगितलेले आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे वारंवार यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. डी आरक्षणासंबंधित आहेत. त्याच्यानंतर ई पंचायत राज कालावधी आहे जो किती वर्षाचा आहे 5 वर्षाचा कालावधी आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. त्याच्यानंतर 243 एफ आहे सदस्यत्वासाठी अपात्रता याबद्दल सांगितलेले आहे. त्याच्यानंतर कलम 243 जी आहे ज्यामध्ये पंचायतीचे अधिकार व कार्य याबद्दल सांगितलेले 11वी अनुसूची याच्याशी संबंधित आहे. 11वं शेड्यूल ज्यामध्ये 29 विषय आहेत. सगळ्यात महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगत आहे. कलम 243 एच आहे ज्यामध्ये कर आणि निधी याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर वित्त आयोग हमखास प्रश्न असतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये वित्त आयोगाबद्दल माहिती सांगायची आहे. वित्त आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे यावर आधारित आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बाकीची माहिती कव्हर केलेली आहे. जे काही महत्वाचे वित्त आयोग आहेत त्यावर आधारित. लक्षात ठेवा राज्य वित्त आयोग आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे. पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते सध्याचे अध्यक्ष कोण आहेत. राज्य वित्त आयोग असतो तो 243 आय नुसार असतो. त्याप्रमाणे भारतीय वित्त आयोग असतो त्याची स्थापना कोणत्या कलमांतर्गत झालेली आहे आणि त्याचे भारतीय वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आणि पहिले कोण होते यावर आधारित प्रश्न असतात. ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये म्हणजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. का प्रश्न विचारते माहितीये का यावरून तुमची सुद्धा रिव्हिजन होईल आणि तुमच्या हाताखालून सुद्धा काही गोष्टी जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघतो 243 के आहे राज्य निवडणूक आयोग आहे त्याबद्दल पंचायत निवडणुकांची जबाबदारी त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर 243 एल आहे काही राज्यांना अपवाद त्याबद्दल सांगितलेले आहे. आदिवासी क्षेत्रांना लागू नाही जसं 5वी अनुसूची आहे. 243 एम आहे 243 मध्ये अपवाद आणि बदल सांगितलेले आहे. मग कोणकोणते राज्य आहेत ते नागालँड मिझोरम मेघालय इत्यादी राज्यांचा अपवाद तिथे सांगितलेला आहे. आणि मणिपूर डोंगराळ भाग सुद्धा येतो थोडासा भाग आहे मणिपूरचा तो सुद्धा त्यामध्ये येतो. आणि पश्चिम बंगालमधील जो काही दार्जिलिंग जिल्हा आहे जे दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल आहे अस्तित्वात आहे तिथे या गोष्टी लागू नाही आहेत. ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रामुख्याने 3 स्टेट तुम्हाला माहिती पाहिजे नागालँड मिझोरम आणि मेघालय. आणि त्याच्यानंतर कलम 243 एन आहे ज्याच्यामध्ये काही संक्रमणीय तरतुदी आहेत.
ही जुनी व्यवस्था नवीन कायद्याशी सुसंगत करणे वगैरे आणि 243 ओ आहे ह्या सगळ्यांना माहिती पाहिजे. ओ बद्दल न्यायालयाचा हस्तक्षेप नाही. निवडणुकीत न्यायालयाचा हस्तक्षेप करू शकत नाही. अशा पद्धतीने हे महत्वाचे 73वी घटना दुरुस्ती आहे. त्यासंबंधीचे एक महत्वाचे कलम आपण बघितले. हे सगळे महत्वाचे आहेत. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला यातून आउटपुट काय घ्यायचं आहे. शेवटी 243 जी आहे ते 11वी अनुसूची त्याच्याशी संबंधित आहे. 29 विषय त्याच्यामध्ये आहे. कालावधी 243 ई मध्ये सांगितलेला आहे जो 5 वर्ष आहे आणि निवडणूक आयोग 243 के मध्ये सांगितलेला आहे. चला मग आता तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली. तुम्हाला ही जर इन्फॉर्मेशन समजली असेल तर या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल. चला प्रश्न पाहू. प्रश्न काय सांगितलेला आहे. प्रश्नामध्ये ग्रामसभा सांगितलेली आहे. ग्रामसभेची जोडी 243 ए शी लागणार आहे. राखीव जागा आरक्षण तरतुदी सांगितलेल्या आहे. त्याची जोडी आहे ते कशाशी लागणार आहे. 243 डी शी लागणार आहे. पंचायतींच्या निवडणूक आहे त्याची जोडी कशाशी लागणार आहे. 243 के शी लागणार आहे आणि सदस्यांच्या अपात्रते संदर्भात 243 एफ याच्याशी जोडी लागणार आहे. बरोबर आहे. बरोबर अनालिसिस केलं आपण. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायी उत्तरामधून काय होईल. काय जोडी लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 3 4 1 2 3 4 1 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. अधिक माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. डेली तुम्हाला असे पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन मिळणार आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण बाकीचा एरिया कव्हर करणार आहोत. अधिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता, बोलू शकता. ठीक आहे. आता तुमच्यासाठी एक शेवटचा जाता प्रश्न सांगते, प्रश्न देते. प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था लागू करणारे पहिले राज्य कोणते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे जर लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की येईल. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.